नमस्कार, मी समाजसेवक श्लोक पेंढारी। आजचा विषय असा आहे की गाव मौजे जीवचंदर सरकारी जागा सर्वे नंबर 260-261 ज्यामध्ये भूमाफियांची चाळीवरती सरकारी जागेत बांधकामं ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। आधी चाळ माफिया ही मालकी जागेत चाळी बांधून अनधिकृत बांधकामं करायची, परंतु आता हिंमत वाढवून त्यांनी तहसीलदार मॅनेज कसे केले, काय केले, की तहसीलदार याच्यावरती कारवाई का नाही करत हे अजूनपर्यंत कोणाच्याही लक्षात आलेलं नाहीये। बिनधास्तपणे सरकारी जागेत 250 ते 300 चाळ बांधतात। त्याची मोठ्या प्रमाणे सोशल मीडियावरती ॲडव्हर्टायझिंग केली जाते। गुप्ता बिल्डर या नावाने ॲडव्हर्टायझिंग केली जाते। ती ॲडव्हर्टायझिंग सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। बिनधास्तपणे ती ॲडव्हर्टायझिंग केली जाते आणि कुठेतरी लोकांची फसवणूक केली जाते। यामध्ये घरपट्टी लावल्या जाते महानगरपालिकेकडून। बिनधास्तपणे चाळी बनवल्या जातात ज्यामध्ये तहसीलदार अविनाश कोष्टी हे कोणतीही कारवाई करत नाही। तिकडचे मंडळ अधिकारी अरुण मुर्तडक साहेब यांनी जेव्हा समिती जीच्या सहाय्यक आयुक्त मनाली शिंदे यांना पत्र दिलेलं की कारवाई करा, परंतु हे दुर्लक्ष का करतात? जर सरकारी जागा आहे तर यांनी ती राखली पाहिजे ना। महापालिकेला एवढीच काम आहे का आता सरकारी जागांवरती पण कारवाई करायची? हे कामं कोणाची आहेत? माझी एवढीच विनंती आहे अविनाश कोष्टी साहेबांना की लवकरात लवकर 260-261 हे सर्वे नंबर क्लिअर करावे आणि यावर झालेले सर्व बांधकामं, अनधिकृत चाळीचे बांधकामं ही जमीनदोस्त करण्यात यावी। जर असं येत्या 7 दिवसात झालं नाही तर एक विशिष्ट प्रकारचं आंदोलन करण्यात येईल। जय महाराष्ट्र।